गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आता क्वेश्चन बँकची तयारी करतो आहे. माझं नाव सचिन पवार. माझे प्रायव्हेट क्लासेस आहेत पवार इंजिनिअरिंग अकॅडमी म्हणून. माझे क्लासेस जे आहेत, मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला. भरपूर स्टुडंट्सला आता नवी ॲडमिशन्स आहेत त्यांना माहिती नाही माझ्याबद्दल. जे सिनियर्स आहेत, सेकंड इयरचे मुलं आहेत, मागच्या वर्षीचे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. माझा क्लासेस आहेत, माझे प्रायव्हेट इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे क्लासेस आहेत. यूट्यूबला पण माझा चॅनल आहे, तुम्ही सर्च करू शकता पवार इंजिनिअरिंग अकॅडमी नावाने. माझे क्लासेस आहेत 2 ठिकाणी आहेत, एक बिजलीनगर ब्रांचला आणि एक दुसरं RM धारीवल कॉलेजच्या शेजारी. ठीक आहे. तर आपण क्लासला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर डेमो लेक्चर्स सुरू आहेत. तुम्ही 7 दिवस 8 दिवस क्लासला येऊन बघू शकता. क्लासला जर तुम्हाला ओके वाटलं, व्यवस्थित वाटलं तर तुम्ही पुढं कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. क्लासची फीज आपली जी आहे अफोर्डेबल आहे, बाकीच्यांपेक्षा फीज कमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्लासमध्ये आपले जे नंबर ऑफ स्टुडंट्स जे असतात ते मॅक्झिमम 20 असतात. 20च्या 20 किंवा 22, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडं कॅपॅसिटीच नाही, जागाच तेवढी आहे. मग त्याच्यामुळं काय होतं की 20 जणांबरोबर माझे पर्सनल लक्ष असतं. मुलं अभ्यास कसं करतात आहेत, किती करतात आहेत, ते आपलं व्यवस्थित कन्सिडर होतं. आणि जर नसेल समजलं, कोणाला नाही समजलं, तर त्याच्यापेक्षा आपण गाडी पुढं जात नाही. आपण जोपर्यंत सगळ्यांना समजत नाही तोपर्यंत पुढं जात नाही. असं नाही की कॉलेजसारखं किंवा चला समजलं का, पुढचे 4-5 जण म्हणणार हां समजलं, आणि बाकीचे नंदीबाईलासारखे हो हो गुबू गुबू म्हणणार की हां नाही समजलं. हां, तसं नाही. आपल्याला कसं आहे, मॅथ्स विषय जो आहे तो कसा आहे, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढं जाऊन फायदा नाही. प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करताल, कॉलेजमध्ये ते शिकवतातच, कॉलेजमध्ये शिकवून प्लस तुम्ही क्लासमध्ये जर केलं तर ते तुमचे कन्सेप्ट चांगले क्लिअर होतील, प्रॅक्टिस जास्त होईल. कळलं? त्यामुळं ज्यांना कोणाला क्लास लावायचा असेल, माझा नंबर आहे 9595843807. तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या सिनियर्सला विचारा, सगळ्यांना क्लासबद्दल माहिती आहे. कोणी पण जर चौकशी करायची असेल तर मी तुमचं खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो, त्यांनी मला कॉल करावा. ऑनलाईन रेकॉर्डेड लेक्चर पण असतात आणि ऑफलाईन पण क्लास असतो. ठीक आहे. क्लासचं लोकेशन 2 ठिकाणी आहे, RM धारीवल कॉलेजच्या शेजारी आणि दुसरं बिजलीनगरला, आकोडीच्या जवळ. बिजलीनगर हे आकोडी आणि चिंचवडच्या मध्ये आहे. बिजलीनगरला तुम्ही क्लासला लोकेशनवरती बघू शकता. ठीक आहे. थँक्यू. आता क्वेश्चन बँक कॉलेजने दिलेली आहे, PCP कॉलेजच्या पण मुलांना दिलेली आहे, RM धारीवल कॉलेजच्या पण मुलांना दिलेली आहे. तर आपण ती क्वेश्चन बँक आधी RM धारीवल कॉलेजची मुलांची सॉल्व करून घेतो आहे. क्वेश्चन बँकमध्ये कसं दिलेले आहेत क्वेश्चन, दोन चॅप्टर्स आहेत, एक न्यूमेरिकल मेथड आणि दुसरा आपला प्रॉबिलिटी. तर दोन्ही क्वेश्चन जे आहेत ते मिक्स दिलेले आहेत. 4 मार्क्सचे 2 मार्क्सचे दोन्ही एकत्र दिलेले आहेत. तर आपण स्टार्टिंगला कसं करू, सगळे 2-2 मार्क्सचे क्वेश्चन सॉल्व करूया. पहिल्यांदा प्रॉबिलिटी चॅप्टर घेऊया. प्रॉबिलिटीचे आपण 2 मार्क्सचे क्वेश्चन सॉल्व करूया. प्रॉबिलिटीमध्ये 3 टाईप असतात, बायनॅमियल डिस्ट्रीब्युशन, पॉयझन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. तर आता तुम्हाला डायरेक्ट तर आता आपण क्वेश्चन बँक घेतो आहे. एकदम डीपमध्ये व्यवस्थित कन्सेप्ट समजणं थोडंसं अवघड आहे, कारण डायरेक्ट क्वेश्चन सोडत असेल तर समजणं थोडंसं अवघड आहे. तरी पण आपण प्रयत्न करूया पूर्ण, की बाबा पेपरसाठी आपल्याला काही पण करून व्हिडिओमध्ये बघून, हा पहिला व्हिडिओ तुम्ही बघताय जर असाल, पहिला व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही व्हिडिओ बघून सगळे तुमचे कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि तुम्हाला पेपरला सॉल्व पण करता येईल. रट्टा मारून होणार नाही. मॅथ्स सब्जेक्ट रट्टा मारून होत नसतो. ठीक आहे. तर फ्रेंड्स लक्ष द्या. आपला पहिला क्वेश्चन, इफ 10 फेअर कॉईन्स आर टॉस्ड, what is the probability that there are exactly 3 heads? मी कॉईनचं सम जर असेल तर कॉईनच्या सममध्ये प्रॉबिलिटीच्या क्वेश्चनमध्ये कसं असतं, एक प्रॉबिलिटी तुम्हाला गिवन देतात आणि एक प्रॉबिलिटीचं तुम्हाला आन्सर काढायचं असतं. प्रॉबिलिटी म्हणजे काय, चान्सेस, कोणती पण गोष्ट होण्याचे चान्सेस, शक्यता मराठीमध्ये, बाबा हे होऊ शकतं, असं होऊ शकतं, तर त्याचे पर्सेंटेज किती असं. सर समजा तुमचं आता क्वेश्चन काय विचारलं आहे, इफ 10 फेअर कॉईन्स, फेअर म्हणजे चिटिंग नसलेला, शकुनी मामाचा नाही, साधा कॉईन, चांगला कॉईन. तर एक चांगला कॉईन आहे, 10 कॉईन्स आहेत, 10 कॉईन्स तुमच्या समोर आहेत. ते 10 कॉईन्स जर आपण उडवले तर काय होऊ शकतं, कॉईन आहे, 1 रुपयाचं कॉईन आहे, एक तर हेड पडेल नाही तर टेल पडेल, दोन्हीच गोष्टी आहेत. म्हणून कॉईनच्या सममध्ये प्रॉबिलिटी कधी देत नाही. कॉईनच्या सममध्ये प्रॉबिलिटी किती असते गिवन, प्रॉबिलिटीला काय म्हणतात, P म्हणतात. प्रॉबिलिटी जी असती, आता आपल्याला कशाचं विचारलं आहे, हेडचं विचारलं आहे. मग हेड पडणं, एक कॉईन, एक सिंगल कॉईन जर मी उडवला असा तर त्याचे हेड पडण्याचे चान्सेस किती असतील, छापा पडण्याचे चान्सेस किती असतील, किंवा काटा पडण्याचे चान्सेस किती असतील, 50-50%. मग 50%लाच आपण प्रॉबिलिटीच्या लँग्वेजमध्ये किती म्हणतो, 50% आहे, म्हणून काय म्हणतात 0.5. ठीक आहे. 0.5लाच तुम्ही 1/2 पण लिहू शकता, 50% पण लिहू शकता, एकच झालं. हे 50% म्हणजेच 1/2 म्हणजेच 0.5. पण आपण सममध्ये 0.5 घेत असतो, म्हणून मी हे तात्पुरतं पुसतो. कॉईनचं सम आहे म्हणून प्रॉबिलिटी 0.5 असते, हे लक्षात ठेवा. गिवन असते म्हणजे गिवन देत नाही, ते तुम्हाला बाय डिफॉल्ट तुम्हाला समजून घ्यावं लागतं. कॉईन सम दिसलं
की पी किती घ्यायचा असतो 0.5. तुमच्याकडे किती कॉईन्स आहेत टोटल 10 कॉईन्स आहेत, मग एन किती घेणार मी 10. नंबर ऑफ एन कॅपिटल एन नाही सॉरी स्मॉल एन काय असतं नंबर ऑफ एलिमेंट. नंबर ऑफ एलिमेंटचा अर्थ काय तुमचं जे कॉईनचं जे काही सम असेल त्याच्यामध्ये क्वांटिटी किती आहे, तर क्वांटिटी किती आहे तुमची इथं 10 क्वांटिटी, म्हणून एन काय झाला तुमचा 10. आता हे सम ओळखायचं कसं, हे सम बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं आहे का पॉयझन डिस्ट्रीब्युशनचं आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं ओळखायची गरज नसते कारण तिथं सममध्ये दिलेलं असतं की सॉल्ड बाय नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, पण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन किंवा पॉयझन डिस्ट्रीब्युशन आपल्याला ओळखावं लागतं. तर ते ओळखायचं कसं, जर प्रॉबिलिटी जी ही आलेली आहे, आता ही आपण 0.5 का लिहिलं कारण कॉईनचं सम आहे, ठीक आहे म्हणून लिहिलं आहे. पॉईंट नंतर नंबर आलेला आहे आणि हे नंबर ऑफ एलिमेंट्स एन जे आहे ते 20पेक्षा कमी आहे. 20च्या आतमध्ये जर असेल आणि प्रॉबिलिटी पॉईंट नंतर नंबर असेल तर हे तुमचं कोणत्या टाईपचं सम झालं, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं सम झालं. मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं समने आपण सॉल्व करणार आहे. ठीक आहे, इथं कसं ओळखायचं इथं मी लिहून देतो वाटलंच तर. कसं ओळखायचं हे सम, याच्यामध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रॉबॅबिलिटी जी असती ती 0.2, 0.3, 0.15 म्हणजे पॉईंट नंतर काय आला नंबर आला, आणि नंबर ऑफ एलिमेंट्स जे आहेत ते किती येतात 5, 10, 9, 12, 15, मॅक्झिमम किती येणार 20. 20पेक्षा जास्त येणार नाही. ठीक आहे, तर हे दोन लक्षात ठेवा, हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं असतं. आणि पॉयझन डिस्ट्रीब्युशनमध्ये कसं रे बाबा, पॉयझन्स डिस्ट्रीब्युशनमध्ये दोन टाईपचे तुम्हाला सम आहेत. पॉयझन डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रॉबिलिटी जी असती गिवन दिलेली किंवा कॉईनचं सम जर असेल तसं इथं आलं आहे, तसं दुसरी प्रॉबिलिटी जी असते ती 0.02, 0.03, 0.000015 अशी. म्हणजे पॉईंट नंतर तुम्हाला काय दिसतंय, कमीत कमीत एक 0 दिसतोय, एक 0 किंवा 2 0, 0.0003 अशी येते. पर्सेंटेजमध्ये बोललं तर इथं पर्सेंटेज किती आलेले आहेत 50%, 20%, 10% अशी येते, म्हणजे डबल डिजिटमध्ये. आणि पॉयझन डिस्ट्रीब्युशनमध्ये सिंगल डिजिटमध्ये येते. पर्सेंटेजमध्ये बोललं तर 5%, 8%, 2% अशी. आणि नॉर्मल पॉयझन डिस्ट्रीब्युशनमध्ये एन किती असतो, हा 20पेक्षा जास्त, मोर दॅन 20, 20पेक्षा मोर. ठीक आहे, एक्झाम नॉर्मली कसा असतो 100, 200, 300 असा असतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. प्रॉबॅबिलिटी जी असती ती आपली 0 पासून 1 पर्यंत असते. 1पेक्षा जास्त प्रॉबिलिटी कधीच नसते. आणि त्याला जर आपण पर्सेंटेजमध्ये बोललो तर कमीत कमीत पर्सेंटेज किती असतात 0%, मॅक्झिमम पर्सेंटेज किती असतात 100%. आजपर्यंत जगात किती पण हुशार लोक होऊन गेले, कोणालाच 101% पडलेलं नाही. ते फक्त बोलण्यासाठी असतं. बच्चन आपण टाकतो की बाबा 200% येतो, 300% येतो, ते फक्त बोलण्यासाठी असतं. ॲक्च्युली किती असते मॅक्झिमम पर्सेंटेज 100%, मिनिमम पर्सेंटेज 0%. म्हणजे 0 to 100 ही झाली तुमची रेंज. आणि तेच जर प्रॉबिलिटीच्या लँग्वेजमध्ये बोलले तर 0%लाच आपण 0 म्हणतो आणि 100%लाच आपण 1 म्हणतो. म्हणून 0 to 1 आणि 0% to 100%. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता हे सम आपण ओळखलं, या कंडिशन्सनुसार आपलं हे सम कोणत्या टाईपचं झालं, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं झालं. मग आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला वापरणार. आणि आपल्याला काय विचारलं आहे, जर मी 10 कॉईन्स असे टॉस केले एकाच वेळेस तर त्यापैकी 3 वेळेस हेड पडण्याचे चान्सेस सांगा. आता आपण कॉईन टॉस केल्यावरती आपल्याला माहिती का काय पडणार आहे, हेड पण पडू शकतं किंवा टेल पण पडू शकतं, काय पण पडेल. मग त्यांनी काय विचारलं, जर तुम्ही लाईनीने 10 कॉईन एकाच वेळेस टॉस केले तर त्यापैकी 3 वेळेस त्या 10 कॉईनपैकी 3 कॉईनला तुम्हाला हेड पडेल याचे चान्सेस सांगा. याचे चान्सेस सांगा म्हणजेच काय सांगा, प्रॉबिलिटी सांगा. मग आपल्याला कशाचं विचारलं आहे क्वेश्चन, आर. हे तुमचं जे क्वेश्चन जो असतो, आर म्हणजे काय असतो आपला क्वेश्चन, यामध्ये आर काय असतो क्वेश्चन. मग आर क्वेश्चन केसचं विचारलं आपल्याला, एक्झॅक्टली 3चं विचारलं आहे. मग एक्झॅक्टली 3चा आपण आन्सर काढणार आहे. ठीक आहे, मग 3चा आन्सर काढायचं. प्रॉबिलिटी लिहायची पद्धत कशी असते आन्सर काढताना, x = r = 3. 3चं काढायचे म्हणून 3चं लिहिणार. फॉर्म्युला NCR p⁻r × 1 - p⁻n - r. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करायचे फक्त. आता n किती आपला 10, c r किती आपला 3, थोडंसं खाली लिहायचं लिहिताना, इंटू हे डॉटचा अर्थ काय असतो इंटू प्रॉबिलिटी 0.5 r, r किती आहे 3, इंटू परत इथे इंटू आहे 1 - प्रॉबिलिटी 0.5 n किती आपला 10 - r किती आपला 3.
टाकून द्या. मग कॅल्सीवरती आन्सर काढायचं, याचं प्रॉबिलिटी x = r = 3चं जे काही तुमचं आन्सर येईल ते तुम्ही सॉल्व करा. आता कॅल्सी ठीक आहे, मी बघून सांगतो कॅल्सीमध्ये आन्सर किती. सी टाकताना तुम्ही कसं टाईप करणार, सी टाकताना सी कॅल्सीवरती पुट करताना काय दाबणार, शिफ्ट बटन दाबणार आणि डिवाइडचं बटन दाबणार. आणि हे लिहिताना 10 शिफ्ट आणि डिवाइड दाबलं की तुमचं सी येणार आणि त्याच्या समोरच 3 लिहायचं 10C3 एक्झॅक्ट. ठीक आहे, बाकीचं तर जसं ॲज इट इज असते तसं तसं तुम्ही टाईप करा. ओके, ठीक आहे. तर आपलं आन्सर काय आलं आहे 0.1171 असं आन्सर आलं आहे. 0.1171. ठीक आहे. याला जर तुम्ही प्रॉबिलिटी पर्सेंटेजमध्ये करायचं म्हटलं तर याला 100ने पर्सेंटेजने मल्टिप्लाय केलं तर तुमचं आन्सर येतं 11.71. ठीक आहे, पण आपल्याला काय पर्सेंटेजमध्ये विचारलं नाही. एवढंच आन्सर आहे 2 मार्क्ससाठी. खूप सिम्पल सम आहे. कॉईनचं सम असलं की प्रॉबिलिटी तुमची 0.5 असते, हे लक्षात ठेवा. टोटल कॉईन्स जे आहेत ते 10 आहेत म्हणून n 10 घेतला. आणि r म्हणजे क्वेश्चन आपल्याला कशाचं विचारलं आहे, एक्झॅक्टली 3 हेडचं विचारलं आहे म्हणून एक्झॅक्टली 3 लिहिलं. फॉर्म्युला टाकला, सम ओळखलं. सम कसं ओळखलं, पॉईंट नंतर नंबर आला आणि n जो आहे तो 20च्या आतमध्ये आहे म्हणून बायनॅमियल डिस्ट्रीब्युशन. म्हणून हा फॉर्म्युला कुठला लिहिला आहे, बायनॅमियल डिस्ट्रीब्युशनचा लिहिला आहे. व्हॅल्यू पुट करताना 10C3 सी कसा आणायचा, शिफ्ट आणि डिवाइड बटन एकत्र दाबायचं, सी येतो. हे याच्या समोरच लिहायचं, C3 समोर लिहायचं, मध्ये कोणतीच साईन वगैरे काहीच नाही. आणि हे जसं दिसतं तसं तसं पुट करा, कॅल्सीमध्ये आन्सर येईल. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन, फाइंड झेड स्कोर इफ मीन स्कोर इज 68 अँड स्टँडर्ड डिव्हिएशन SD इज 8 अँड X इज 50. आता हे जे सम आहे, झेड आलं नाव की हे सम कोणतं झालं, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं सम झालं. ठीक आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं सम दिलं आहे. तुम्हाला झेडचं आन्सर काढायचं आहे तर मीन स्कोर, मीन म्हणजेच आता याच्यामध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये मीन कशाला म्हणतात, म्यूला. याला काय म्हणतात, म्यू. म्यू किती दिलं आहे तुम्हाला, 68 दिलं आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय असतं, सिग्मा. याला काय म्हणतात, सिग्मा. सिग्मा किती दिलेलं आहे आपल्याला, 8 आणि एक्सची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 50. तर तुम्हाला याच्यावरनं झेडचा आन्सर काढायचं आहे. मग झेडचा फॉर्म्युला काय असतो, झेड कधी पण असंच लिहा, कारण झेड असं लिहिला आणि त्याच्यासमोर जर 2 असेल तर कन्फ्युजन होतं झेड कोणता आणि 2 कोणता. त्याच्यामुळं झेड लिहिताना, मॅथ्समध्ये लिहिताना झेड असं लिहित जावं. झेडचा फॉर्म्युला काय, एक्स मायनस म्यू डिवायडेड बाय सिग्मा. एक्स किती आहे 50 मायनस म्यू किती आहे, म्यू म्हणजेच सिग्मा, सिग्मा किती सॉरी म्यू म्हणजेच मीन 68 आणि सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन किती दिलेलं आहे 8. कॅल्सीवरती हे पुट करा व्हॅल्यू, झेडचा आन्सर सांगा, तुमचं झालं आन्सर. 2 मार्क्ससाठी. हे पण खूप छोटं सम आहे, हे पण खूप छोटं सम आहे. ठीक आहे, काही येत नसेल तरी हे 2 क्वेश्चन तर आलेच पाहिजे. -2.25 -2.25 आन्सर आहे. एकदम सोपं सम्स आहेत हे 2. ठीक आहे, प्रॉबिलिटीचे दोन्ही सम्स येणार तुम्हाला क्वेश्चन नंबर 1मध्ये. हे पडणार आहे क्वेश्चन नंबर 1मध्ये 1 आणि 2. ठीक आहे, आता पुढचं ठीक आहे. नेक्स्ट प्रॉबिलिटीचे 2 मार्क्सचे क्वेश्चन. नेक्स्ट पुढचे एकदम सोपं. इफ 5% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह. किती % इलेक्ट्रिक बल्ब कंपनीने, आता कंपनी काय एक बल्ब बनवणार आहे का एका दिवसाला किंवा महिन्याला, एक नाही, लाखोंनी बल्ब बनवते. तर त्यांनी काय सांगितलं, कंपनीने समजा 1 लाख समजा 1 लाख बल्ब बनवले तर त्यातले 5% बल्ब काय बनवलेत, खराब बनवलेत. हां, तर त्याच्यानंतर काय केलं, 5 बल्ब खराब बनवलेत तर त्याचं तुम्हाला काय विचारले, मीनचं व्हॅल्यू विचारली फक्त. आणि बल्ब्स किती सॅम्पल तुम्ही काय केलं, चेकिंगला तुम्ही म्हणजे आता लाख बनवलेत पण आपण सगळेच्या सगळे चेक नाही करणार. आपण काय करणार, एक ट्रे घेणार, त्याच्यामध्ये टाकणार 100 बल्बच्या ट्रेमध्ये आहेत ते 100 बल्ब आपण चेक करणार. ते 100 बल्ब जर ओके असतील तर तुमचं ते पूर्ण लॉट काय ओके. तर असं आहे, म्हणजे तुम्ही चेकिंगला किती बल्ब्स आणलेले आहेत, 100 बल्ब्स, म्हणजे तुमचं n किती झाला, 100 बल्ब झाले. 100 बल्ब्स आपण चेक करतो आहे ना, म्हणून n 100 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5% याच्यामधले 5% काय सांगितलेत, खराब सांगितलेत. मग प्रॉबिलिटी किती आली, 5% आलेली. आता इथं पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे, पर्सेंटेजमध्ये दिलेलं असेल तर ते डिवायडेड बाय 100 करायचं. किती आली व्हॅल्यू, 0.05 आली.
आता बघा आपण मगाशी बोललेलो की बायनॅमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रॉबिलिटी कशी असते 0.2 0.3 0.15 म्हणजे पॉईंट नंतर काय आला नंबर आला आहे. इथं काय आलं आहे 0.02 0.03 0.0015 म्हणजे पॉईंट नंतर काय आलं आहे 0 आलं आहे. कळलं. इथं पॉईंट नंतर नंबर आहे, इथं पॉईंट नंतर 0 आहे. किंवा पर्सेंटेजमध्ये जर बोललं तर 50% 20% 10% म्हणजे दोन आकडे डबल डिजिटमध्ये. इथं कसं आहे सिंगल डिजिटमध्ये. आणि एन तुमचा इथे किती होता 20पेक्षा कमी, इथं एन किती असतो 20पेक्षा जास्त 100 200 300. मग आपण बघा गिवनमध्ये काय दिलं आहे एन किती दिलेलं आहे इथं 100 दिलेलं आहे आणि प्रॉबिलिटी किती आली 0.05 आली. पॉईंट नंतर 0 आलं आहे म्हणजे कोणत्या टाईपचं सम झालं बायनॅमियल का पॉयझन तर पॉयझनचं सम झालं. कोणत्या टाईपचं सम झालं हे पॉयझन डिस्ट्रीब्युशन. मग पॉयझन डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला काय काढायचं असतं आता सम तर त्यांनी सोडवायला सांगितलं नाही. त्यांनी हा ॲक्च्युअल असतो 4 मार्क्सचं क्वेश्चन. त्यांनी कॉलेजनी 4 मार्क्सचं क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्सचं म्हणून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त प्रॉबिलिटी नाही काढायची, तुम्हाला फक्त मीन काढायला सांगितलं आहे. तर मीनचा फॉर्म्युला काय मीन म्हणजे काय बाबा मीन म्हणजे एम. कळलं. मगाशी आपण मीन म्हणजे म्यू दिलं ते कोणासाठी होतं नॉर्मल डिस्ट्रीब्युशनसाठी होतं. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये मीन म्हणजे म्यू असतं. बायनॅमियल आणि पॉयझन डिस्ट्रीब्युशनमध्ये मीन म्हणजे छोटा एम असतं. छोटा एमचा फॉर्म्युला काय असतो एन इंटू पी. एन किती आपला 100 बल्ब्स आहेत आणि प्रॉबिलिटी किती आलेली आहे 0.05. याचं तुमचं आन्सर काढायचं. तुम्हाला मीन भेटला 100 इंटू 0.05 काढा त्याचा आन्सर 5 आन्सर येईल बहुतेक. ठीक आहे 5 मीन किती आला तुमचा 5. ठीक आहे. पुढचं द प्रॉबिलिटी दॅट मॅन एज 65 विल लिव्ह टू 75 इज 0.65. म्हणजे याचा अर्थ काय. आता क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे खूप. बघा मी काय केलं सकाळी उठलो पेपर वाचला त्याच्यामध्ये मला ही हेडलाईन भेटली इथपर्यंत की बाबा प्रॉबिलिटी म्हणजे चान्सेस मॅन म्हणजे ज्या माणसांचं वय 65 आहे विल लिव्ह टू 75. ज्या माणसांचं वय 65 आहे ते 75पर्यंत जगतील याची चान्सेस किंवा प्रॉबिलिटी किती आहे 0.65 आहे. म्हणजे ऑलमोस्ट 65%च जगणार आहे, बाकीचे घसरणार, बाकीचे रामराम सत्य आहे. ठीक आहे. मग मला टेन्शन आलं अरे बापरे मग माझे पण जवळचे काही लोक आहेत ज्यांचं वय आत्ता 65 आहे. म्हटलं राव काय करायचं मला टेन्शन आलं. मग मी आता तुम्हाला काय विचारलं इथं काय दिलेलं आहे पहिला सेंटेन्स काय की ज्यांचं वय 65 आहे ते 75पर्यंत जगतील याचे चान्सेस प्रॉबिलिटी म्हणजेच काय चान्सेस किती दिलेत 0.65. म्हणजे प्रॉबिलिटी किती दिलेली आपल्याला एक गिवन जी दिलेली असते ती 0.65. पॉईंट नंतर काय आला नंबर म्हणजे कोणत्या टाईपचं सम झालं बायनॅमियल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आता पुढं क्वेश्चन आहे कारण काय याचा शब्द वॉट म्हणजे काय चालू झालं क्वेश्चन चालू झालं व्हॉट इज द प्रॉबिलिटी दॅट आउट ऑफ 10 मेन. आता प्रॉबिलिटीचं उत्तर सांगा तुम्ही. एक प्रॉबिलिटी सममध्ये गिवन देतात, एक प्रॉबिलिटीचं तुम्हाला आन्सर काढायचं असतं. हे प्रॉबिलिटी दिलेली आहे. आता दुसऱ्या प्रॉबिलिटीचं आन्सर काढायचं आहे. आता तुम्हाला काय विचारलं जर 10 माणसं आहेत 10 माणसांपैकी विच आर नाव 65 ज्यांचं वय आत्ता 65 आहे 7 विल लिव्ह टू 75. ज्यांचं वय आत्ता 65 आहे ते 75पर्यंत जगतील याचे चान्सेस सांगा. किती लोक 10 पैकी किती लोक 7 लोक. म्हणजे थोडक्यात काय मी पेपर वाचला आणि म्हटलं राव माझी मावशी काका बाबा हे बाबा ते बाबा असे 10 लोक आहेत. 10 लोकांचं जरी वाचले पाहिजे मग ते म्हटलं आता एखादं दुसरं सगळं तरी चालतं. 10 लोकांपैकी किती जगले पाहिजे माझ्यासाठी 7 लोक जगले पाहिजे. म्हणजे आर तुम्हाला कशाचं उत्तर काढायचं आहे 10 पैकी काढायचं आहे कितीचं उत्तर काढायचं आहे 7चं काढायचं आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे प्रॉबिलिटी पाहिजे असतं एक एन पाहिजे असतं. एन म्हणजे काय टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. आता इथं एलिमेंट्स म्हणजे काय मेन किती मेन आहेत 10 मेन आहेत. मग 10 माणसं 10 मेन आणि त्यापैकी कितीचं उत्तर काढायचं तुम्हाला 7चं उत्तर काढायचं आहे. म्हणजे आर तुमचा काय झाला एक्झॅक्टली 7. आर म्हणजे काय झाला तुमचा एक्झॅक्टली 7. म्हणजे आरच्या जागी तुम्ही 7 टाकणार एनच्या जागी 10 टाकणार आणि पीच्या जागी 0.65 टाकणार. कोणत्या टाईपचं सम झालं पॉईंट नंतर नंबर आला एन 20च्या आतमध्ये म्हणजे बायनॅमियल डिस्ट्रीब्युशनचं सम आहे. मग बायनॅमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला लिहायचा एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू कशाचं उत्तर काढायचं आर 7चं काढायचं आहे. एन सी आर पी रेस टू आर 1 मायनस पी रेस टू एन मायनस आर. एन किती आहे आपला 10 सी आर किती आहे 7 इंटू प्रॉबिलिटी 0.65 रेस टू 7 इंटू 1 मायनस 0.65 रेस टू 10 मायनस 7. याचा आन्सर काढा कॅल्सीवरती. ठीक आहे. आय होप की समजलेलं असेल. 2-3 गोष्टी आपल्याला लागतात फक्त प्रॉबिलिटी एन आणि आर.
पी प्रॉबिलिटी काय दिलेली आहे, एन म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स काय आहेत आणि कशाचं आन्सर काढायचं आहे, आर म्हणजे काय असतो आपला क्वेश्चन, कशाचं आन्सर काढायचं आहे 7चं, म्हणून R7 टाकला. कॅल्सीवरती पुट करा आणि आन्सर सांगा काय असेल ते. .2522 0.2522 ठीक आहे. तर 4 सम आपले प्रॉबिलिटीचे त्यांनी 2 मार्क्ससाठी विचारलेले आहेत. 4चे 4 आपण घेतले. आता आपण न्यूमेरिकल मेथडचे 2 मार्क्सचे क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, बघा लक्ष द्या आणि लिहून घ्या सगळ्यांनी.